बदनापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भरविण्यात येणारा आठवडी बाजार मुख्य डांबरी रस्त्यावर भरत असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारीचा प्रश्न निर्माण झालाय। सध्या याच परिसरात शेतकऱ्यांसाठी कापूस खरेदी केंद्र तसेच नाफेड सोयाबीन खरेदी केंद्र सुरू असल्याने शेतकरी, वाहन चालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर बदनापूर नगरपंचायतने आज आक्रमक पवित्रा घेतला आहे। नगरपंचायतच्या वतीने आज डांबरी रस्त्यावर अतिक्रमण करून बसणाऱ्या छोट्या मोठ्या भाजी आणि फळ विक्रेत्यांना कडक सूचना आणि समज देण्यात आली आहे। मुख्य रस्त्यावरील या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत असून शासकीय खरेदी केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। पुढील आठवडी बाजारात जर मुख्य रस्त्यावर किंवा रहदारीच्या ठिकाणी बाजार भरविण्यात आला तर संबंधितांवर सक्त कारवाईसह दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक रवी देशपांडे यांनी दिलाय। त्यामुळे येत्या काळात बाजार व्यवस्थापन शिस्तबद्ध होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी नगरपंचायत कर्मचारी स्वच्छता निरीक्षक सेंट्रल इन्स्पेक्टर रवी देशपांडे। बदनापूर नगरपंचायत हद्दीमधील जे काही नाफेडचे केंद्र आहे, नाफेडचे सोयाबीन केंद्र असो या कापूस खरेदी केंद्र असो, बदनापूर शहरामधील जो दर आठवडी बाजार भरणारा जो शुक्रवारचा बाजार आहे, तो बाजार भरण्याकरिता संचालक साहेबांनी जे आम्हाला नगरपंचायतसाठी आपल्याला जे मोकळी जागा जी दिलेली आहे, त्या जागेमध्ये जे दुकान बसवायचे आहे की जेणेकरून शेतकरी बांधवांचे जे काही सोयाबीन असो, कापूस असो, त्याकरिता येण्याकरता जो काही मार्ग मोकळा पाहिजे होता, तर माझी सर्वांना जे आठवडी बाजारातील व्यापारी बंधूंना जे आहे विनंती अशी आहे किंवा त्यांनी त्यांच्या व्यापार करून शेतकरी बांधवांना जे काही सोयाबीन केंद्र उघडण्यात आलेले आहे व कापूस खरेदी केंद्र आहे त्यांच्याकरता सहकार्य करून आम्हाला त्या रस्त्यावर जे बसणारे दुकानदार आहेत त्यांनी पूर्णतः नगरपंचायतने नेमून दिलेली जी काही मोकळी जागा आहे व कृषी उत्पन्न बाजार समितीने जी काही मोकळी जागा नेमून दिलेली आहे, त्या नेमून दिलेल्या जागेमध्ये त्यांनी बसावं। डांबर रस्त्यावरती कोणीही बसू नये। येणाऱ्या पुढच्या आठवड्यातील बाजारातील प्रत्येक बाजारातील व्यापाऱ्यांना जे दिवसभरामध्ये 1500 रुपये जे कमावतात, त्यांना नगरपंचायतमधून कुठल्याही प्रकारची 500 रुपयाची 1000 रुपयाची जी काही पावती आहे ती आकारण्यात येऊ नये, हे माझं प्रांजळ मत असूनही पण नियमानुसार मला कारवाई करणे पण गरजेचे राहील। सकाळपासून काही कोणावर कारवाई वगैरे केली? सकाळपासून एक सहानुभूतीपोटी मान्य मुख्याधिकारी व मान्य आमदार साहेबांच्या सूचनेनुसार व संचालक साहेबांच्या सूचनेनुसार की बाजार भरण्याकरता जो काही विलंब झाला होता, बाजार झाल्याचा म्हणजे बाजार सकाळी 7-8 वाजता जे चालू होतो, तो हा जो बाजार आहे तो दुपारी 11, 11:30, 12 वाजेपर्यंत चालू झाला आणि त्याच्या इतकी कुठल्या प्रकारची पनिशमेंट नसल्यामुळं, कुठल्या प्रकारची एक सहानुभूतीपोटी नगरपंचायतच्या एक मी जिम्मेदार कर्मचारी असल्यामुळे व शेतकरी बंधू असल्यामुळं आणि व्यापारी बंधू असल्यामुळं मी आत्तापर्यंत त्यांना कुठल्या प्रकारची फाईन नाही लावली, पण त्यांनी पण ह्यावेळेसपासून ॲग्री केलेलं आहे की बा पुढचा जो बाजार आहे आठवडी बाजार हा पूर्णतः डांबर रस्त्यावरती न भरता पूर्णतः गड्ड्यामध्येच भरलेला जाईल। की साधारण विळा कोयते विकणारे जे असतात व चप्पल बूट पॉलिश करणारे किंवा शिवणारे जे बांधव आहेत माझे, ते पण त्यांनी पण मला शब्द दिलेला आहे की बा येणारा जो आठवडी बाजार जो आहे ह्या शब्दावरती मी ठाम विचार करून सहानुभूती घेऊन मी शब्दाचा विश्वास घेऊन मी त्यांना ह्यावेळेस कुठल्या प्रकारची फाईन वगैरे लावलेली नाही, समज दिली फक्त, आणि त्यांना मी समज दिलेली आणि त्यांनी मला पण आश्वासित केलेलं आहे की बा पुढचा येणारा जो आठवडी बाजार जो आहे तो नगरपंचायतने व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्या मोकळ्या जागेमध्ये आहे खड्ड्यामध्ये भरवण्यात येईल म्हणून। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना।